नमस्कार. ऑनलाईन धाराशिव न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण कळंब नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 प्रभाग क्रमांक 8 या प्रभागामध्ये नगरसेवक या पदासाठी उभे असलेल्या प्रीती राहुल हौसलमल यांची मुलाखत घेण्यासाठी आलो आहोत. तर आपण प्रीती राहुल हौसलमल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मी अधिकृत उमेदवार आहे. क्रमांक 8 आहे. तरी सर्व नागरिकांनी मला घड्याळ या चिन्हावर मत द्यायचे आहे व मला विजयी करायचे आहे. बरं ताई, मला सांगा, आता तुम्ही नगरसेवक या पदासाठी उभे आहात, तर तुम्ही आता प्रचार करताना डोर डोर जात आहेत, तर जनतेच्या काय समस्या समोर येत आहेत? आता मी प्रभागामध्ये गेले होते त्यावेळेस नागरिकांचा असं त्यांच्या तक्रारी आहेत की तिथे अंगणवाडी नाहीये, त्याच्यानंतर बुद्ध विहार आणि ज्या रस्ते नाली म्हणजे ह्या सगळ्या समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतं आहे नागरिकांना. मग त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहात का आपण? तर मी नक्कीच जर मला नागरिकांनी जर नगरसेवक या पदाशी जर मला त्यांनी संधी दिली तर मी नक्कीच विकास करण्याचा प्रयत्न करेन. आता कळंब शहरामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर महिला सुरक्षेचा मुद्दा प्रकर्षाने आपल्याला जाणवत आहे, तर त्याबद्दल आपण काय योजना आणणार आहेत का महिलांसाठी? आता आजकाल आपण वातावरणात बघतोय की महिला सुरक्षित नाहीयेत. मग त्यांच्यासाठी अशा काय योजना करता येतील? जसं की आता एखादी महिला अडचणीत आहे तर हेल्पलाईन नंबर, काही शासकीय योजना आहेत त्या सर्वसामान्य नागरिकापर्यंत कशा पोहोचतील याचा मी प्रयत्न करेन. म्हणजे आता तुमच्या काही वार्डामध्ये बचत गट वगैरे आहेत का महिलांचे? हो, बचत गट आहेत आणि मग त्यांच्यासाठी काही शासकीय निधी असेल तर मी नक्कीच पुढाकार घेऊन जे की महिलांना आता ज्या शहरामधील महिला आहेत त्यांच्यासाठी काय प्रकल्प आणता येतील याचा मी प्रयत्न करेन. आता विरोधकाकडून एकच मुद्दा उचलला जातोय की आम्ही फक्त आता स्वच्छता, नाली, साफसफाई याच्यावरच निवडणूक जिंकायची आहे का दुसरं काही आहे तुमचा, म्हणजे पक्षाचा अजेंडा काय असेल पुढे? महिलेच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून CCTV नेटवर्क, त्याच्यानंतर मुख्य चौक असेल, समजा शाळा परिसर असेल, बाजारपेठ असेल, तर इत्यादी ठिकाणी कंट्रोल रूम उभा करून महिला सुरक्षितेला प्रथम प्राधान्य देणार आहे. आता आपल्या कळंब शहरामध्ये महिलांसाठी शौचालयाचा मुद्दा प्रकर्षाने पुढे येत आहे, त्याबाबत आपण सार्वजनिक शौचालयासाठी काही पर्याय व्यवस्था करणार आहेत का? हो, आता कळंब शहरामध्ये बघितलं तर महिलांसाठी शौचालय, सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहाची महिलांसाठी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृह उभारणी करण्यात येईल. आता बाजारपेठ आहे आपल्या कळंब शहराला, जवळजवळ कळंब तालुक्यातील ग्रामीण 92 खेडे येतात, तर त्या खेड्यामधील काही महिला या बाजारासाठी किंवा इतर खरेदीसाठी येतात, त्यांना प्रकर्षाने स्वच्छता आणि सुरक्षितता कशा पद्धतीने आपण देणार आहात? आता अनेक ठिकाणी खेडेगावातून महिला येतात तर प्रत्येक ठिकाणी शौचालय असलं पाहिजे. त्याच्यानंतर CCTV कॅमेरा आणि अशा अडचणींना महिलांना तोंड द्यावं लागतं, तर मी असा की कशी होतील या पद्धतीने मी विचार करेन. आता तुमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत आपले मीनाक्षीताई बोहर, या नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत, तर त्यांना बी चांगला पाठिंबा मिळतोय. मग तसा तुम्हाला पाठिंबा तुमच्या वार्डामधून आहे का? हो, मला पण तसं नागरिकांचा विश्वास आहे आणि पाठिंबा मला मिळत आहे. तुमचा विजय निश्चित होणार? मला तर असं वाटते की माझा विजय निश्चित होईल. आता नागरिकांनी माझ्यावर विश्वास टाकलाय तर मी नक्कीच त्यांचा विश्वास तोडणार नाही आणि विकास कामे कशी होतील या उद्देशानेच मी विचार करेन आणि पुढे जाईल. धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल हौसलमल यांची मी पत्नी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मी अधिकृत उमेदवार आहे. तरी नागरिकांनी मला प्रचंड मताने विजयी करावे ही नम्र विनंती. धन्यवाद.